नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आजची बातमी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक आहे. अनेक दिवसांपासून ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले होते पण बँक खात्यात जमा हप्ता होत नव्हता, अशांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेले घरकुलांचे हप्ते आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, ग्रामविकास विभागाकडून 22 मे 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि इतर घरकुल योजनांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. या निधीमुळे सुमारे 6,000 कोटी रुपये केंद्र सरकारचा हिस्सा आहे, तर 4,000 कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा आहे. म्हणजे एकूण 10,000 कोटी रुपयांचा निधी घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला पण दुसरा बाकी आहे, ज्यांचा तिसरा हप्ता अडकलेला आहे किंवा मंजुरी मिळूनही पैसे आले नाहीत, अशा सर्वांसाठी ही मोठी खुशखबर आहे. सरकारच्या माहितीनुसार आता रखडलेले हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, सर्वांसाठी घर हे केंद्र सरकारचे मोठे धोरण आहे आणि त्याच अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजना राबवली जात आहे. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना पक्के घर मिळावे हा या मागचा उद्देश आहे. म्हणून जर तुम्ही ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट आहेत का हे एकदा नक्की तपासा, कारण निधी जमा होण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. ही माहिती लाखो घरकुल लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना ही आनंदाची बातमी समजेल. आणि अशाच सरकारी योजना, GR अपडेट आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.